इंदिरा काऊन गेली नाही ठेल्यावर? नाही जात होते पण कसंच लागायला लागलं बा. गरम गरम असं सनसनच लागायला लागलं. आता गेलीच नाही. काय म्हणलं जीवाच्या वरत आहे का काम? एखाद दिवशी नाही केलं तर चालते. पहिले जीव पहा, जीव आहे आता पैसाच पैसा आहे, कामच काम आहे म्हणून राहिली आज घरी. आता वर झालं राहिली घरी तर चाल ना मग. गीताच्या पोरीले पाहाले पाहुणे आले ना, 3-4 जण आले बापा. तर चाल ना, त्या तो शायना तर आहे ना तिथं. चाल ना मग. मी तिथून तिच्याच घरी चालली होती तर तू इथं बसले दिसले मला. म्हटलं विचारतो तुले. चाल ना तू बी पाहू जरासं कसा काय पाहुणा आहे काय आहे तर. गीतानं बोलावलं नाही आपल्याला. कायले काऊन कायले जावा मग? काऊन तुले बोलावलं नाही का? आता मला तर म्हणे येजो म्हणे तू बी. हा तिथं बसली होती मी. तर मी नाही, मला नाही बोलावत काय व म्हणले. तेव्हा म्हणे येजो तू बी. नाही तर त्याला सांगितलं बापा शांताबाईले. ते दोघं सांगितले आणि ते सरपंच भाऊ सांगितले. पेशा सांगितलं का आपल्याला? म्हणून मी घरीच राहिली, नाही गेली. म्हणलं नाही सांगितलं कायले जावा. झोपून होती बापा दिवसभर. आता वरी झोपून होती. आता इथं सावली आली तर म्हणलं जरासं बाहेर बसा. घरातल्या घरात बी दम गुट्टे बापा म्हणून इथं बसली. हा तर काय होते नाही बोलावलं तर. चाल ना, आता गरीबाच्या घरचं होय. आता गरीबाच्या घरी नाही बी बोलावलं तरी जावं लागते. चाल ना. नाही खाऊ पोहा, नाही पिऊ चहा, पाहून तर घेऊ जरासं. पाहुणा कोणता होय काय होय, किती तालेवार आहे तर असं म्हणतं काय? चालले का मग? पाहुणा कोणता पाहुणा आहे तर? आहे का गेले असं ना? आहे का अजून बी बसले जाय का पाहुणे? तर हाय ना, बसले आहे ना. अंगणातच तर बसवले पाहुणे, अंगणातच बसले आहे. चल मी येता पाहिली मी. चाल बापा मग चाल, पाहूनच घेऊ. आता ते शांताबाई आहे का तिथं? हो साऱ्याच आहे. शांताबाई, गंगा, कमला साऱ्याच आहे. चाल ना. हो तर चाल मग. गेले काय पाहुणे? गेले का पाहुणे? हो गेले ना. तुला तर म्हटलं होतं लवकर येऊन जाजो. आता काय बसलेच राहतील काय? चहा पोहा खाल्ला, गोष्ट केला ना गेले बापा. हा तर काय झालं मग? जोडलं काय? काढली का तारीख साखरपुड्याची का बाकी आहे? नाही इंदिराबाई, असं कसं एका दिवसातच जुडते काय लग्न? आले पावाले ना बस जुडूनच जाते काय? ते तर म्हणे घाडे घाई करे थे. इंदिराबाई घाडे घाई करे थे. उद्या साक्षगण म्हणे, परवाच्या दिवशी लग्न म्हणे. एवढ्या तयारीनिशी आले होते ते सगळे. काय माहिती तिची बहीण कायचा त्याला एवढी खाई आली होती. बाबा एवढी घाई? उद्या साक्षगण म्हणे आणि मग परवाच्या दिवशी लग्न? बापरे, कपडे गिपडे काय घेत होता तो? कोणते पाहुणे कोणते होते? काय नाव काय होतं पाहुण्याचं? पोराचं नाव मायबाप होते काय पाहुण्याचे? हो इंदिरा, मायबाप होते ना. आणि एक मंदातला माणूस होता. पोराचं नाव रघुनाथ म्हणे बाई. रघुनाथ गडबडे. रघुनाथ काय बापा? काय करते तो? काय व्यवसाय काय सांगितलं त्यानं? आणि उमर काय सांगितली? किती सांगितली उमर? आणि शिक्षण काय काय असं काय सांगितलं त्यानं? हॉटेल आहे म्हणे, मोठं हॉटेल आहे म्हणे. 100 वेटर काम करते म्हणे, 100 आचारी काम करते म्हणे. मोठा बंगला आहे म्हणे. आणि आपली आडनाव गडबडे म्हणे. गडबडे आडनाव सांगितली. आणि उमर 33 वर्ष सांगितली. आणि शिक्षण BA MA हॉटेल मॅनेजमेंट एवढं सांगितलं. असं काय? मग नाही तो नाही होय. मग आज मी तिथं ठेला आहे का नाही माया, तर ते ब्रेंडाचं हॉटेल आहे बापा मोठं. तिच्या संग लय माई लढाई झाली होती मागच्या वेळेला. तर तिच्या हॉटेलामध्ये होता बाई रघु नावाचा. आता त्याचं नाव रघुच होतं. रघुनाथ मला माहित नाही. रघुनाथ आहे रघु होतं बाई. पण तो गडबडे नाही होय. तो काटकर तो काटकर होता. आणि त्याची उमर तर 35-36 आहे त्याची उमर. 33 नाही तर थो नसन मग दुसरा रघुवीर असन. रघुनाथ म्हणतं काय तर दुसरा असन. इंदिरा असू शकते बाई. मला तर सारी गडबडच वाटे बापा. त्याची माय त्याचे बाप मला तर वाटे नकलीच होय काय तर. कारण त्याच्या बापाला गणी त्याच्या बायकोचं नाव सांगता नाही आलं. विचार करू सांगला त्यानं. आणि पोराचं नाव बी रघुनाथ आहे. रघुवीर रघुनाथ असाच म्हणे. असू शकते बापा. मोठा बदमाश माणूस आहे तो. गाडा बदमाश माणूस आहे तो. साजरा नाही. जेलात गेला होता. जेलात जाऊन आला. तो नसला पाहिजे कदाचित. तो नसला पाहिजे बाबा. नाही तर बस मग आता पोरवाले घेते मग आपण जातो तिथं पाहायला. मग कुठं तारीख घेतो साक्षगंधाची कायची? असं एकाएकीच होते काय बाबा? कायची गडबड आली होती त्याला? तर मग काय निर्णय घेतला मग? देवीदास सांग आता तुझं काय मत आहे? आपण तर सांगितलं त्याला तर उद्या फोन करून आम्ही कळवतो. फोन नाही तर काय मत आहे तुमचं? दोघंही सांगा काय मत आहे. उद्या फोन करू की नाही करू? तुझं काय म्हणणं आहे? आवडलं म्हणजे आवडलं का? पोरगं गिरगं कसं वाटलं? मला तर चांगलं वाटलं. आहे म्हणा तसं वयस्कर आहे. आपल्या पोरीपेक्षा वयस्कर आहे, जरड आहे. पण आता 30 आणि 33 काय वय झालं? चालते पोरगी सुखात राहील. हा बरोबर गीता, मी तेच म्हणत होती. 30 आणि 33 काय लय मोठं वय आहे काय? लय मोठं वय आहे काय? तेव्हा आता तेवढ्या वयात
करायचे लग्न, चालते. नाही तर काय तर एकदम 15-16ची तर नाही ना लक्ष्मी, 18 वर्ष झालं ना पुरं तिचं बी, चालते. नाही पोरगा सोयीस्कर असला तर चालते, काही वांधा नाही. पण पोरात गडबड असली तर मग नाही चालून घ्यावाचं रे बा. हो मग कुठंच समजोता करायचा नाही. आता पाहू ना, त्याच्या घरी जाऊन पाहू, त्याचं घरदार पाहू, सगळं विचारपूस, आजूबाजूला विचारपूस करू, तेव्हा माहित होईल पोरगा काय आहे कसं आहे. आजूबाजूचे लोक सांगतेच असं आहे तसं आहे. हो ते तर आहे हो ना, विचारपूस केली तर काही हरकत नाही. काय म्हणता मग देवीदास, सगळेच संमत आहे तर मग उद्या फोन करून सांगून द्यावं काय येतो म्हणून. पाहू द्यायचं कसं घर आहे, बंगला आहे, काय आहे. हो सांगून द्या, मग सांगून द्या. चाललो जाऊ उद्या. एवढे चालता का मग, एवढे जाऊ काय? देवदास भाऊ मी बी येईन. आता गीता नाही बी बोलून तरी मी येईन. मला पाहायचंच आहे कोणता रघुनाथ होय तो. हो आता मला डाऊट आला तो तर नाही होय, आणि जर तो का दिसला ना तिथं पाय कशी तिथंच त्याने हाणतो कोणी साजरी तो. मी येईन रे बा. हो आम्ही बी येतो. गावातल्या पोरीचा प्रश्न आहे, फसलं नाही पाहिजे. गावातली पोरगी फसली नाही पाहिजे, आपल्या गावातून पोरगी फसली नाही पाहिजे. हो धोका नाही झाला पाहिजे. मी बी येईन तर मग मी बी येऊन जाईन. हा सगळेच चाल जा, एक इको गाडी करू आणि बस इको गाडीनं जाऊ. किती ते आपलं आवगाव करतात ना, किती काय चालतात तो मोठे लोक आहे बापा, एवढं तर काय चालतात तर पाहू आपण. चाल जा सगळेच उद्या सकाळी. उद्या सांगू काय का, उद्याच येतो म्हणू काय, उद्याच चालतं का मग? हो उद्याच चाललो जाऊ ना, काय लांब लांब. उद्या आजच रातच्यानं फोन करून द्या त्याला आणि उद्याची तारीख देऊन द्या. उद्याच पाहून येऊन जाऊ, उद्याच निकाल लावून घेऊ काय आहे काय नाही. तर आपल्याला जर पोटलं तिथं तर तारीख काढून घेऊ साक्षगंधाची डायरेक्ट. हाँ हेलो बलजीत बोल रहा. हेलो पहचाना, मैं आनंदपुर का सरपंच बोल रहा हूँ, हर्षवर्धन मजबूते. पहचाना कि नहीं पहचाना? आज दोपहर को तुम लड़की देखने आए थे. हाँ पहचाना, आपको कैसे भूल सकता हूँ. बोलो क्या है, मतलब क्या, हाँ या ना, क्या है? आवे क्या कल हम आ जाते हैं बारात लेके. क्या चलेगा क्या, आ जावे बारात लेके. सब तैयारियां हमारी हो गई है, तुम एक दिन में तैयारी कर लो, कल बारात लेके आ जाता हूँ मैं. कुछ भी यार, कुछ भी बोलते हो, ऐसा कैसा, ऐसे कुछ होता है क्या? मतलब क्या बोल रहे हो आप? हम नहीं देखे क्या? हमको भी लड़के का घर देखना है, हमको भी सब कुछ देखना है, देख परख के करना है. ऐसे कैसे बोल रहे हो तुम कि लड़की देखने आए और दूसरे दिन बारात लेके आ रहे हो? खेल है क्या? खेल चल रहा है क्या? या पुतले कठपुतली का खेल चल रहा है क्या यहाँ पे, या किसी के जिंदगी का सवाल है यहाँ पे? और कुछ भी बोले जा रहे हो, कुछ भी बोलते हो. अरे मैं क्या गलत बोला? काय को ज्यादा देरी करने की. लड़की को लड़का पसंद है, लड़के को लड़की पसंद है, बस हो गया. लड़का लड़की राजी तो क्या करे काजी. शादी वादी निपटा देते हैं, अपन भी फ्री तुम भी फ्री. काय को ज्यादा काम जम करने का. हमारे 10 लोग तुम्हारे 10 लोग. ये सब बातें बाद में होगी बलजीत भाई, ये सब बातें बाद में होगी. हमने आपको ये बताने के लिए फोन किया कि हम कल आ रहे हैं, आपका घर देखने आ रहे हैं. कल 10-12 लोग हम आ रहे, समझे? हाँ आओ कल कितने बजे आ रहे हो? आओ घर देखो, सबको देखो क्या है क्या नहीं सब देखो. हाँ चलो फिर रखता हूँ, आते हैं कल 11 बजे. हाँ ठीक है आओ. काय म्हणते का सरपंच भाऊ? काय म्हणते ते? कोण तो सरदार होता का सरदारजी? त्याची बहीण सरदारजी काही तो काही बोलते रामलाल भाऊ. बारात लेके आता हूँ म्हणते. बारात कल म्हणजे काय खेळ समजलेत का ते? लग्नाले म्हणजे खेळ समजलेत का ते? बारात घेऊन येतो म्हणते उद्या. तो म्हणतो गडबड आहे सरपंच भाऊ, गडबड आहे याच्यामध्ये, काही ना काही गडबड आहे. तेव्हा असं ते एवढी घाई करून राहिले. टॉपिक बंद करा, जाऊच नका, कोणी नाही जावाचं. बस आम्हाला पसंत नाही म्हणून सांगून द्या आणि बस जय रामजी की. जावाची गरज नाही, पाहावाची गरज नाही. मी तर म्हणतो मा मताना ऐकांत काही गरज नाही. माय काय म्हणणं झालं रामदास भाऊ, इथल्या पोरानं एवढ्या मोठ्या फेकल्या तर म्हटलं तर जरासं जाऊन पाहू का खरंच बंगला आहे, कितीक नोकर चाकर आहे, काय आहे, का झोपडीच आहे का झोपडी नाही, रस्त्यावर झोपते, हे सगळं पाहायला आपल्याला जावाचं आहे. एकदम सरपंच भाऊ, एकदम उद्या आपण जाऊच. नाही रिश्ता जोडू पण पाहायला जाऊ. आणि वाटलंच आपल्याला सगळं सोयशीर तर जोडता बी येते नाही काय का. हे रामदास भाऊ, रामलाल भाऊ, सरपंच भाऊ, सोयशीर वाटलं तर जोडून बी टाकू. हे पाय देवदास, तू काही करूच नको बिलकुल. याच्यामध्ये लोय काय वेळ वाटून राहिलो. डाळ मध्ये काला क्या पुरी डाळच खाली आहे असं मला वाटून राहिलो. काही करायची नाही आपल्याला. उद्या आपण जाऊन पाहू आणि सगळं सोयशीर बी लागलं तरी तिथं तारीख घेवायची नाही, तरी 8 दिवस तसंच राहू देऊ. आणि मग त्याच्यानंतर अजून इकडे तिकडे विचारपूस करू आणि मग काय तारीख पाहू. बरोबर सरपंच भाऊ, बस घाईच नाही करायची.
अब क्या करूं सरदार भाई, आप ही बताओ। मैं तो पूरी तरह से फंस गया। मेरे ना असली माँ बाप है ना मेरा घर है। मैंने बता तो दिया बड़ा बड़ा, लेकिन उसमें से आधा टक्का क्या 0% भी मेरे पास नहीं है। मेरा खाने का ठिकाना नहीं, रहने का ठिकाना नहीं। अब आएंगे वो लोग देखने के तो क्या दिखाऊंगा उनको? ये झोपड़ी, ये इतना सा रूम है, 6x6 का रूम है मेरा, यहीं पे सोता हूँ, बाहर खाता हूँ। तो इतनी बड़ी बड़ी बताने की क्या गरज थी तुमको? जो है वही बताने का ना। माँ बाप नहीं है तो नहीं है, मेरा इतना सा घर है, ये है मेरे पास, खाने का ठिकाना नहीं, सही सही बताने का ना। इतनी बड़ी बड़ी बता के खुद भी फंसे, मुझे भी फंसा दिया। अब कल आएंगे तो मैं भी क्या करूं? मैं क्या करूं? मैं कहाँ भागू? मुझे मारेंगे तो वो लोग, मैं भी मार खाऊं? बोल, तेरे साथ साथ मैं भी फंसा। तूने जैसा बोला वैसा मैंने किया। नहीं करना चाहिए था मुझे, तेरी बात माननी नहीं चाहिए थी मुझे। अरे सरदार भाई, करो ना कुछ, करो ना कुछ, आइडिया लगाओ ना, कुछ संभालो ना, संभालो, स्थिति को संभाल लो ना। मेरी शादी करा दो, बस मेरी शादी करा दो। क्या शादी करा दो यार? ऐसे झूठ बोल के कोई शादी होती है? हो भी जाए तो टूट जाती है। तू झूठ तो बोला तू, लेकिन वो लड़की आ भी जाती, शादी कर भी लेते, लड़की आ भी जाती, दूसरे दिन चली जाती। नहीं 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 सरदार भाई, एक बार शादी हो गई ना मेरी, एक बार मेरी शादी हो गई ना, मैं लड़की को बराबर बराबर फंसा के रखूंगा, जाने ही नहीं दूंगा दूसरे दिन। ऐसे कैसे जाएगी मेरी औरत? मेरे बीबी को कैसे जाने दूंगा मैं? भले मेरा घर छोटा सा है, लेकिन मैं उसको कुछ भी कमी नहीं करूंगा। खाने पीने, कपड़ा लत्ता, घूमने फिरने में सब दूंगा उसको। तो जाएगी ही नहीं। बस एक बार मेरी शादी करा दो। अरे क्या करे यार, होशियार लोग हैं, लोग कुछ पागल है क्या? लड़के का घर भी ना देखे शादी जोड़ लेंगे। आज देखने गए, कल शादी की बात बोल रहा तू। क्या बोल रहा है यार? तेरे को दिमाग नहीं है, तेरे में भेजा नहीं है। अब क्या करूं मैं सरदार भाई, मेरे माँ बाप नहीं है, रहता हूँ अकेला। अब कोई जाने दो, करो कुछ, करो कुछ, कर यार, कर कुछ ना कुछ, कर कुछ जुगाड़ लगा, कुछ तो जुगाड़ लगा। ये लड़की जानी नहीं चाहिए हाथ से, ये लड़की जानी नहीं चाहिए। बहुत पसंद आई तुमको, बहुत अच्छी है, कच्ची कली है, मस्त लड़की है। यार रुक जा, रो मत, सोचने दे। सोचा क्या सोचा बताओ, क्या सोचा? चल अब तू इतना झूठ बोल दिया। हाँ बोल दिया, क्योंकि मेरे को शादी करनी है मेरे को, इसके लिए झूठ बोला मैं। लेकिन देख सरदार भाई, देख, शादी होने के बाद में लड़की को मैं जरा भी दुख नहीं दूंगा, बहुत सुखी रखूंगा, ये मेरा वादा है। हाँ चल फिर ठीक है, तो ऐसा कर, भाड़े से कोई बंगला देख ले। वो तेरे माँ बाप तो है ही भाड़े के, उनको बुला ले, ठीक है? उनको कल बुला ले और भाड़े से बंगला ले ले एक दिन के लिए। जब वो आएंगे तो उसी बंगले में उनको बुलाने का। वो बस स्टॉप पे आएंगे तो उनको, और ये कम कार ले ले भाड़े से, अच्छे कपड़े ले ले भाड़े से, कपड़े तो अच्छे ही तेरे। भाड़े से बंगला ले ले, कार ले ले, माँ बाप तो है ही, और 2-3 नौकर जो गरीब है उठा के ले क्या। हाँ ये हो सकता है। वाह सरदार भाई, क्या दिमाग है यार तेरा, क्या दिमाग लेके पैदा हुआ यार तू। ये सही बात है, ऐसा ही करता हूँ। अभी कल सुबह जाके वो माँ बाप है उनको भी लेके आता हूँ। पहले मैं बंगला देख लेता हूँ, भाड़े का कोई मिले तो गाड़ी, और उनको तू भी आना साथ में, तू भी रहना। मैं तो हूँ, मैं तेरे साथ हूँ। चल फिर यार ठीक है, बहुत बड़ी मुश्किल तूने हल कर दी, अब मेरी शादी होनी पक्की। पहिल्यांदा एवढा रगड पाहुणा आला आपल्या गावामध्ये, नाही हो शांताबाई, नाही तर आजवरी कोणाच्या पोरीला एवढा रगड पाहुणा नाही आला पावाले। या कमलाच्या पोरीचं लग्न झालं, महापोरीचं लग्न झालं, पण तरी बी एवढे रगड पाहुणे नाही आले बाई पावाले। नाही हो कमला, तुझ्या पोरीले काही एवढे रगड पाहुणे नाही आले पावाले? नाही बाबा, महापोरीले पावाले पाहुणेच नाही आले असं म्हणणं। या पहिलाच पाहुणा आला, या पहिलाच पाहुणा त्या आपल्या दगडू भाऊनं आणला होता। या पहिलाच पाहुणा होता, शिकतच होती, दगडू भाऊनं जोर टाकला, देऊन द्या पोरगी, चांगला आहे। आणि लागन तर पोराले नोकरी बी नव्हती माझा वायाले तेव्हा, तर फार्मच भरते म्हणे, आम्ही विश्वास ठेवून देऊन दिली पोरगी। आता सादरी आहे, आता मस्त पोलीस झाला। तशा पाहुणे घेऊन नाही आले पाहाले, पहिलाच होय बापा ह्या पाय। तेव्हा जर येईनं म्हटलं असतं सरपंच भाऊना येईनं नोकरी नाही लागते का नाही लागत, दिली नसती। तर आता लागली ना नोकरी, विश्वास ठेवला ना, तर विश्वास ठेवला तर होते गीता, तू बी बाई पोरगा चांगला आहे, मला तर आवडला बापा। हाय जरासा मोठा, पण साजरा आहे, आता राहायचेच तेवढ्याला वयाचे पोरं, 30 न 33 काय मोठी वय झाली का ते। आता उद्या पाहाले जाऊ आपण, काय होते काही नाही, हो म्हणून द्यायचा, देऊन टाक जा पोरगी, देऊन टाक जो, मस्त सुखात राहीन तू पोरगी, नोकर चाकर कामाला नाही जावं लागन बापा। मुले तर भाई रघुनाथ म्हणलं ना, त्या नावानंच मोठा काच वाटून झाला, मला रातभर झोप नाही लागणार आता, तिथं जायत वरी ना पायत वरी मला झोप नाही लागणार। कधी कधी गरीबाचंच नशीब खुलते हो बापा। आपण म्हणतो गरीबाच्या घरी चांगला पाहुणा नाही येत, पण कधी कधी काय होते, गरीबाच्या घरी चांगला पाहुणा येऊन जाते, तेवढा श्रीमंताच्या घरी नाही येत। पण मग झालं गेलं ना, आता बस गीताच्या पोरीचं नशीबच खुललं म्हणून समज, राजकारण राज गीताची पोरगी। तसं बी गीताच्या पोरीचं नाव मोठं मोठं मस्त ठेवलं तिनं, लक्ष्मी, ते लक्ष्मीचा साक्षात लक्ष्मी आहे गीताची पोरगी। बाप रे बाप, किती मोठा बंगला,
आणि आजूबाजूने जागा बी पा किती मोठी आहे. माय बोई बोई केवढं मोठं गार्डन आणि 2-3 गाड्या तर तिकडे उभ्या आहे. पाय व इंदिरा, मी म्हणत होती ना ते खरं खरं नशीब खुल्लं व गीता, नशीब खुल्लं बाता पोरीचं काही म्हण. चलो चलो अंदर चलो. क्यों सरदार जी, मेहमान आए तो मेहमान का स्वागत करने के लिए कोई नहीं? कहाँ गए वो? अपने लड़का कहाँ है? लड़का उसके माँ बाप बाहर तो आना चाहिए था. अरे क्या बोलूं तुमको, वो बड़े लोग हैं, वो बाहर नहीं निकलते, उनको धूप बहुत लगती है. ऐसा कोई होता है क्या अब जी? बाहर नहीं निकलते बोल रहे हैं तो फिर कल लड़की देखने कैसे आए? कल एसी गाड़ी में लेके आया था मैं. जो मेहमान आते हैं सब मैं करता हूँ. वो लोग खाली घर में रहते हैं, वो एसी गाड़ी में ऑफिस में जाते हैं और बस एक साइन करके घर आ जाते हैं. बापा बापा भल्लच भारी कामकाज दिसते मग तो. घर को है कि नहीं कि बस तुम ही हो घर पे? हाँ चलो चलो अंदर चलो, सब है घर पे इंतजार कर रहे. माँ बाप भी है लड़के के, लड़का भी है, तुम्हारा इंतजार कर रहे. चलो आओ घर पे, चलो अंदर चलो. कायचे हे मोठे लोक पाय धुवाले पाणी नाही, काही नाही, स्वागत करायला नाही, घरात बसले आहे म्हणते, वाट पाहते म्हणते. मोठे लोक तसेच राहते व इंदिरा. आपणच करतो गरीब फक्त. कोणी आला तर वय 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 वय. मोठे लोक जास्त काही नाही करत, भाव नाही देत मोठे लोक कोणाले. तू चाल ना होई ना समोर, तू काय बोलतो जास्तीची. तसं नाही हो, तसं असते काय गंगा तू बी. आपण आपल्या घरी नाही का पैसा आदला, हे बंगला घेऊन घेतला म्हणून काय असं काय? मग कायले आले गरीबाच्या घरी पावाले पोरी भेटत नाही तर मग चालले गरीबाच्या घरी कायले? मग स्वागत करायला नाही बाहेर तर. चला चला आता अंदर चला, पाहू अंदर काय है काय नहीं. तो हाँ जल्दी से तैयार हो जाओ, आ गई मेहमान. अच्छे से स्वागत करना, नमस्कार वगैरह बोलना, ठीक है? भाई तुम क्यों इतनी दूर क्यों खड़ी हो? पास में खड़ी रहना. ऐसा लगना चाहिए कि माँ बाप है, इतनी दूर खड़ी है जैसे कुछ वो. जास्त इत्राचं नाही. भाड्याची आव म्हणलं मी काय त्याच्यापाशी उभी नाही राहणार. सांगता आता मी इथंच उभी राहीन. हात जोडतो बा माऊली, हात जोडतो. तुम्ही जवळ उभ्या राहा जरा, नमस्कार. रिअल माय बाप लागले पाहिजे. रिअल माय लग्न जोडू द्या बा, माय लग्न जोडू द्या बस, मग काही करा बा. घे बस, याच्यापेक्षा जवळ नाही येईन. बस बस ठीक आहे ठीक आहे. या भाऊ या. नमस्कार या. बसा बसा सरका बसा. बाकीचे नाही आले काय? येते येऊन राहिले. घर बी मोठा आहे ना, येवाले टाइम लागते. पाहत येऊन राहिले. बायाचं काम असते राहते. हो जे पाहू द्या येऊ द्या सावकाश. या बसा. येते बाकी बसा तुम्ही. चहा नाश्ता सरबत येते. या बाई बसा. हो येतेत ना, कुठं बसायचं? येतेत ना बाकीच्या, बसतो ना मग. हा बोला मग, कधी काढायची साक्षगंधाची तारीख? मी म्हणलो उद्याच काढून ठेवा. उद्याची तारीख, उद्या साक्षगंध करून ठेवा, 8 दिवसानं लग्न करून ठेवा. तुमचं कसं म्हणणं आहे? आता तुम्हाला घर पावायचं होतं, हे पाहून घ्या, हे आपलं घर. हो ना, तारीख तर काढायचीच आहे आपल्याला, काढायचीच आहे तारीख. काढू ना साक्षगंधाची तारीख, काढू, लग्नाची काढू. नाही माझे कामं राहतात म्हणून म्हटलं लग्न करून टाकलं का फुरसत होतो. मग काम करायला मी त्यानुसार मी घाई करत आहो. तुम्हाला काही असं डाऊट वाटत आहे का मी घाई करू? आम्ही का घाई करतो? म्हणून आम्ही कामांच्या मुळे घाई करतो. आम्हाला कामाचं लोड खूप असते म्हणून आम्ही घाई करतो. एवढं मोठं हॉटेल सांभाळणं, एवढे मोठे आचारी सांभाळणं काही कमी गोष्ट आहे का? नाही काय? म्हणून हे भाऊ तर म्हणत होते, सरदारजी म्हणत होते का तुम्ही कामच नाही करत, तुम्ही घरातच बसून राहता, फक्त सही करायला जाता. सही करायला. हो तुमचं बरोबर आहे, बरोबरच सांगते ते, बरोबरच सांगते, त्याचं काही चुकीचं नाही. पण मग एखाद्या वेळेस जास्त पण करावं लागतं आम्हाला, असं असते. एवढं मोठं मॅनेज करणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही. या बाई या, बसा. कुठं बसा म्हणते बाई हे बायको? स्वतःच बसून केली घरची असून आम्हाला बसा करते. त्या पोरींचं सोडून आली रे पाहिजे कोणा चांगलं ठेवत होतं का? फायदा नहीं मुझे यहाँ रुकने का, मेरे को बीमार पड़ेगी, मैं तो भागता. कोण होय या इंदिराबाई? कोण होय? बापा या मोठा बदमाश आहे, मोठा गडबड करते. याचं काय गडबड आहे ना? काटकर होय या, रघु काटकर जेलात गेला होता बापा. यानं काय कांड केला होता बापा? किती मोठा कांड केला. जेलात मॅच पाठवलं होतं याला जेलात. वर्षभर राहून आला जेलामध्ये. फसवतले का हराम खोरा? अजून बी तू यादत नाही गेली काय? माफ कर इंदिराबाई, मला लग्न करायचं होतं म्हणून मी खोटा बोललो. खरं बोलून लग्न करणं, खोटा बोलून लग्न करतं काय? बैला हराम खोरा.
माय बाप आले, माय बाप बी खोटे केला. घर येतोय होय काय? तो घर होय काय? तो पाशी तर राहायचं ठिकाण नव्हतं रे. सरपंच भाऊ लावा फोन, लावा पोलिसात द्या याले, लावा फोन, लावा पोलीस आले आत्ताच्या आता. हो लावा लावा. अशी अशी फसवणूक करून राहिला आता ह्या लोकांची. हो द्या पोलिसात. अशा लोकांना पोलिसातच द्यावा लागते. आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. हॅलो पोलीस स्टेशन. आराम खोरवानाचा जितेची खोड मिल्याशिवाय जात नाही तशा वाणीच आहे.